पाणी आहे पण जपून वापरा. नवापूर पालिकेचा नागरिकांना इशारा. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना नवापूर शहरात सध्या पाण्याची उपलब्धता समाधानकारक असली तरी भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणी आहे पण जपून वापरा असा स्पष्ट संदेश देत नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असे प्रशासनाने सांगितले आहे. नवापूर शहरात सध्या दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. रंगावली नदी, केटीवेअर बंधारा, जलशुद्धीकरण केंद्र तसेच विहिरी व हातपंप यांच्या माध्यमातून शहराची पाण्याची गरज भागवली जात आहे. दररोज सुमारे 30 लाख लिटर पाण्याची आवश्यकता पूर्ण केली जात आहे. त्यामुळे सध्या पाणी टंचाई जाणवत नसली तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उन्हाळ्याच्या काळात पाण्याची पातळी घटण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच पाणी बचतीची सवय लावणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. जलस्रोतांवरील वाढता ताण, हवामानातील बदल आणि वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यातील परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करताना सांगितले की पाणी ही केवळ सुविधा नसून जीवनरेखा आहे. आज वाचवलेले प्रत्येक थेंब भविष्यासाठी अमूल्य ठरणार आहे. पाणी जपलाच जीवन सुरक्षित राहील. पालिकेकडूनही पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले जात असून गळती रोखणे, जलस्रोतांचे संवर्धन आणि जनजागृती यावर भर दिला जात आहे. नागरिकांनीही जबाबदारीने पाणी वापरून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. नवापूर शहरातील माझ्या तमाम बंधू भगिनी वडीलधारी मंडळींना विनंती करतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आनंदाची गोष्ट अशी की आपल्या नवापूर शहरामध्ये आज तरी पाण्याची टंचाई जाणवत नाही आणि जाणवू देणार नाही. याचं कारण एकच, आमचे लोकनेते माणिकराव दादांनी जो आपल्या रंगावली नदीमध्ये केटीवर बंधारा बांधला होता त्यावेळेस खासदार निधी ही एका खासदाराला फक्त 25 लाख रुपये देता येत होते. पण दादांनी त्यावेळेस पूर्ण भारत देशात फक्त नवापूर शहरासाठी नदीमध्ये केटीवर बांधण्यासाठी 75 लाख रुपये मंजूर करून एक नवीन पायंडा पडला होता आणि खासदाराला 75 लाख निधी देण्याचं हे पहिलं काम दादांनी मंजूर करून घेतलं होतं त्यावेळेस त्या कार्यकाळात. तर आज त्या बंधारामुळे नवापूर शहराला पाणी पुरवठा हा सुरळीत चालू आहे. नवापूर शहरामध्ये बोरवेल आहेत, कुंपण विहीर आहेत, इंधन विहीर आहेत. त्याच्यामुळे आज तरी पाण्याची टंचाई नाही आहे. आणि नवापूर नगरपालिकेच्या मतदान निवडणुकी कार्यकाळात आम्ही जो शब्द दिला होता तो आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब, भैयासाहेब व आदरणीय युवा नेते भरतभाऊ गावित यांनी जो शब्द दिला होता तो 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि 94 कोटीची पाणीपुरवठा योजना रंगावली धरणावरून मंजूर झालेली, ती निधीसह आपल्याला पत्र प्राप्त झालं आहे. लवकरच कामाची सुरुवात होईल. परंतु आज जे जमिनीमध्ये पाण्याचा स्रोत आहे, पाणी भरपूर येतं आहे, 2 टायमाला येतं आहे, म्हणून गाडी धुण्याचं काम, आपलं अंगणात पाणी जे मारतो, सडा टाकतो आणि इतर ठिकाणी पाण्याचा जो दुरुपयोग करतो तो करू नका. कारण पाणी हीच आपली संपत्ती आहे आणि भविष्यात पाण्याशिवाय आपल्याला प्रश्न हा समस्या फार मोठ्या राहणार आहेत. म्हणून पाणी जेवढं जपून वापरता येईल तेवढं वापरण्याचा प्रयत्न करा. नवापूर शहरामध्ये कुठलीही पाण्याची टंचाई आम्ही भासू देणार नाही. त्यासाठी आमचं प्रशासन व आमचे पदाधिकारी मंडळ, नगरसेवक, नगरसेविका हे पूर्ण वार्डामध्ये लक्ष देऊ आणि जिथं जिथं पाण्याची समजा लाईट व्यवस्थामुळे असेल किंवा बोरिंगची मोटर जळाली असेल किंवा तांत्रिक काही कारणामुळे पाणी आलं नसेल तर आम्हाला नक्कीच आवाहन करा, कॉल करा. आम्ही नक्कीच तिथं पाण्याची टँकर पाठवू आणि पाण्याची सोय करू. परंतु शेवटी मी एकच विनंती करेल माझ्या तमाम मायबाप जनतेला की पाण्याचा अपव्यय करू नका, पाणी जास्त संपवू नका. जेवढं गरजेचं असेल तेवढंच वापरा आणि भविष्यात आपल्याला या पाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पाणी जेवढं आपण जपून वापरू ती आपली संपत्ती कायमस्वरूपी राहणार आहे. पाणी हे काही संपणारं नाही आहे किंवा नाहीसं होणार नाही. पण उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची लेवल ही कमी होत असते आणि ती लेवल कमी झाली तर ॲटोमॅटिक पाणी जे तुम्हाला आम्ही 2 तास 1 तास देत होतो ते अर्धा तास 15 मिनटं असा
त्याचा आम्ही शेड्यूल बनवत आहे आणि बनवू, परंतु कुठलाही या नवापूर शहरातील नागरिकाला पाणी कमी पडू देणार नाही. म्हणून मी एकच आणखी जाहीर आव्हान व विनंती करतो की पाणीचा वापर जपून करावा ही विनंती. धन्यवाद.